नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासोबत ढाबा स्टाईल चना मसाला रेसिपी शेअर करणार आहे. ढाब्यामध्ये मिळतो ना तसाच चना मसाला घरी कसा बनवायचा याची रेसिपी आज शेअर करणार आहे. रेसिपी जरूर ढाबा स्टाईल आहे, पण याच्यामध्ये वापरलेले जे इन्ग्रेडियंट्स आहे ते मात्र अगदी घरगुती आहेत. कोणतेही स्पायसेस तयार केलेले नाहीत. अगदी सिंपल रेसिपी आहे. सर्वात आधी चणे भिजवून घ्यायचे आहेत. येथे 200 ग्राम काबुली चणे म्हणजेच पांढरे चणे रात्रभर भिजवून घेतले आहेत. आता हे भिजवलेले चणे 2 वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यातला आंबूसपणा आहे तो काढून टाकायचा आहे. कधी कधी चणे जास्त वेळ भिजवले जातात आणि मग त्या पाण्याला एक आंबूस असा वास येतो. म्हणून हे चणे आपल्याला अगदी 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. चणे स्वच्छ धुवून झालेले आहेत. प्रेशर कुकरमध्ये आता आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये हे चणे घालायचे आहेत आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचे आहे. याबरोबरच आपल्याला काही खडे मसाले घालायचे. त्यामध्ये 1 तमालपत्राचे पान, थोडीशी दालचिनी, मसाला वेलची आणि 4 ते 5 लवंगा घालायचे आहेत. प्रेशर कुकर गॅसवर ठेवून हाय फ्लेमवर त्याची 1 शिट्टी घ्यायची आहे. त्यानंतर गॅस मिडियम ठेवून त्याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, म्हणजे हे काबुली चणे अगदी छान शिजले जातील. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करून घेऊया. येथे 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत. त्याची आता आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कांद्याची पेस्ट तयार करून झाली आहे. आता आपण टोमॅटोची प्युरी तयार करायला घेऊ. येथे मध्यम आकाराचे 3 टोमॅटो घेतले आहेत. 1 मिरची, 1 इंच आले आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या इथे जास्त घेतल्या आहेत. इकडे कुकरही आपला थंड झाला आहे. तो आता उघडून पाहू. चणे आता अगदी मस्त शिजले आहेत. हे पहा, अगदी मऊसर असे चणे इथे शिजले आहेत. या स्टेजला आता आपल्याला यातले खडे मसाले काढून घ्यायचे आहेत. चण्याबरोबर कुकरमध्ये घातलेली दालचिनी, तमालपत्र, मोठी विलायची आणि लवंगा ह्या काढून घ्यायच्या आहेत. या खडे मसाल्यांचे काम आता झाले आहे आणि या खडे मसाल्यांचा फ्लेवर या चण्यामध्ये छान असा उतरला आहे. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घातले आहे. याबरोबरच 1 डाव तेलही घातले आहे. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये घातले आहे जिरे आणि पाव चमचा हिंग. आता यामध्ये घालू कांद्याची पेस्ट. हाय फ्लेमवर 7 ते 8 मिनिटे ही कांद्याची पेस्ट ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायची आहे. कांद्याची पेस्ट आता आपली चांगली परतून झाली आहे. या स्टेजला आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. प्रथम घालूया अर्धा चमचा हळद, धणे जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची, अर्धा चमचा तिखट असं लाल तिखट घालायचं आहे. याने आपले तिखटपणा हा मेंटेन होणार आहे. हे आता आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. कांद्याबरोबर हे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत. यानंतर घालायची आहे टोमॅटोची प्युरी. याच्यामध्येच 1 हिरवी मिरची आणि आलं लसूणही घातलेले आहे. त्यामुळे आपल्याला स्वतंत्रपणे आलं लसणाची पेस्ट घालायची गरज भासली नाही आहे. हाय फ्लेमवर ही टोमॅटोची प्युरी अगदी चांगली अशी परतून घ्यायची आहे. यातले तूप सुटेपर्यंत हे सगळे आता आपल्याला परतून घ्यायचे आहे. हे सर्व मसाले आता परतून झाले आहेत. यामध्येच आता घालूया हे शिजवून घेतलेले चणे. परतून घेतलेल्या मसाल्यांमध्ये हे चणे आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. ही ग्रेव्ही जरा घट्ट झाली आहे. आपल्याला जर रस्सेवाले चणा मसाला करायचा असेल तर याच्यामध्ये थोडेसे गरम पाणी घालू शकता. आपल्याला चणा मसाला बनवायचा आहे, त्यामुळे हे 7-8 मिनिटे चांगले शिजून घेणार आहे. यामध्ये आता घालूया चवीनुसार मीठ, 1 टीस्पून गरम मसाला, 2 चिमूट काळी मिरी पावडर, 1 टीस्पून काळे मीठ आणि 2 टीस्पून आमचूर पावडर. आमचूर पावडरमुळे चना मसाल्याला छान अशी चटपटीत चव येते. हे सर्व चांगले मिक्स करून घेऊ. यानंतर घालूया भरपूर अशी कोथिंबीर. 7 ते 8 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर हा चणा मसाला छान असा घट्टसर झाला आहे.
आणि याला कलरही छान आला आहे. यामध्ये आता घालूया कसुरी मेथी. हातावर चोळून कसुरी मेथी याच्यामध्ये घातली आहे, त्यामुळे चणा मसाल्याला चव अगदीच छान येते. चणा मसाल्यामध्ये कसुरी मेथी घालायला मात्र अजिबात विसरायचे नाही. चणा मसाला आता तयार झाला आहे. गॅसची फ्लेम बंद केली आहे. तुम्ही पहा, घट्टसर कलरही छान आला आहे आणि याची चवही अगदी अप्रतिम लागते. असा चणा मसाला आता इथे तयार झाला आहे. कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झाली आहे. आपण पाहू शकता, अगदी ब्युटिफुल आणि डेलिशियस असा चणा मसाला इथे तयार झाला आहे. चणा मसाला आपण रोटी, पुरी, पराठा, चपाती, नान कशाबरोबरही खाऊ शकतो. याशिवाय भाताबरोबरही चणा मसाला खाऊ शकतो. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि जर आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.